कोण होतीस तू, काही झालीस तू? आजच्या भागामध्ये कावेरी चिकूला उदय सोबतचा फोटो दाखवत म्हणते की हा बघ तुझ्या आईबाबांचा फोटो. आपण हा फोटो मस्त फ्रेम करून लावूयात, म्हणजे हा कायम तुझ्या डोळ्यांसमोरच राहील. चिकू तो फोटो हातात घेतो आणि त्या फोटोशी खेळत असतानाच अचानक यश तिथे येतो. यश खूप चवताळलेला असतो. कावेरीला तो विचारतो की कोण आहेस तू, का जोडतेस या घराशी नातं? नकळत का असेना, परंतु सगळेच जण तुझ्या जाळ्यात ओढले जातात, तुझ्यावरती विश्वास ठेवतात. कोणी तुला बहीण मानतंय, कोणी तुला सून मानतंय, परंतु तू त्यांची कोणीच लागत नाहीत. हे सत्य ज्या दिवशी या सगळ्यांना कळेल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल. यशने जरी विचारला असला तरी सुद्धा काही फरकच पडणार नसतो, कारण कावेरीच्या कानामध्ये इयरबड्स असतात आणि डॉक्टरांची ती संवाद साधत असते. अचानक ती कानातील इयरबड्स काढत चिकूला म्हणते की अरे नाही नाही नाही, हे आपल्याला जमणारच नाही आहे. अरे हे काय म्हणतात बघ, तुला ना इंजेक्शन द्यावं लागेल. यश आता डोक्याला छात लावतो, परंतु एका क्षणापुरतं का असताना त्याला वाटतं की हिने त्याचं बोलणं नाही ऐकलं तेही बरंच झालं. इथेच आता खूप मोठा ट्विस्ट येतो, कारण यशचं लक्ष जातं ते चिकूच्या हातात असलेल्या फोटोकडं. यश धक्क्यात खाली बसतो. चिकूच्या हातात असणारा फोटो तो आपल्याकडे घेत कावेरीला विचारतो की हा फोटो, या फोटोतली ही मुलगी कोण आहे? तेव्हा कावेरी खुलासा करते की ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. आम्ही एकमेकींसाठी काहीही करायला तयार असतो. आत्ता हळूहळू यशला सगळे धागेदोरे जोडता येतात, म्हणजेच ही कावेरी बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे तर. आणि त्यानंतर यशला आता घडले सगळे प्रसंग आठवतात. उदयजी बोलत असतानाच उदय कावेरीवरून यशला चिडवत होता. यशसोबत तिचं लग्न जुळवण्याचा तो काट काढत होता, परंतु ते सगळं मस्करीमध्ये चाललं होतं. आणि धर्माधिकारी कुटुंबासाठीची खूप छानशी अशी टॅगलाईन सुद्धा याच कावेरीने सुचवली होती. आत्ता कुठे यशच्या डोक्यात ट्यूब पेटते. आपसुकच सगळ्या गोष्टी यशच्या लक्षात येतात. म्हणजे तू तीच आहेस जिच्याबद्दल उदयदादा माझ्याशी बोलत होता. त्यानंतर कावेरी चिकूच्या हातून तो फोटो काढून घेते. यश समोरच ती चिकूला म्हणते की हा फोटो मी आता फ्रेम करून लावणार आहे, कारण माझी इच्छा आहे चिकूने त्याच्या आईबाबांना रोज पाहावं. यश अजूनही त्या शॉकमध्येच असतो. कावेरी फोटो फ्रेम करते आणि यशकडून चिकूला आपल्या जवळ घेते, आपल्या मांडीवरती घेऊन त्याला कुरवाळत असते. तेव्हा यश विचार करतो, आत्ता माझ्या लक्षात आलं तू नक्की आहेस तरी कोण, परंतु आता मला हे जाणून घ्यायचं आहे तू इथे आलीच कशासाठी. यश मनोमन खूप खुश होतो. कावेरीवरती त्याचा पक्का विश्वास बसलेला असतो. या मुलीचं मन साफ आहे, म्हणूनच तर तिने उघडपणे हा फोटो मला पाहू दिला. उदयदादा कधीच कोणत्याच चुकीच्या मुलींचं समर्थन नाही करणार. यशला आता खूप बरं वाटत असतं, कारण कावेरीच्या बाबतीत जेवढे काही डाऊट्स होते ते सगळे क्लिअर झालेले असतात. थोड्या वेळाने यश संदीप विद्याच्या रूममध्ये त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन गेलेलं असतं आणि विद्या संदीप दोघेही खूप खुश होतात. आईस्क्रीम एन्जॉय करत असतानाच त्यांचं लक्ष यशकडे जातं. तेव्हा दोघेही विचारतात, यश नक्की काय चाललंय? नाही म्हणजे खूप खुश दिसतोयस आज. तेव्हा यश सगळं कोड्यातच बोलत असतो. खरं तर त्याला आनंद या गोष्टीचा असतो की कावेरीबद्दलचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेत आणि कावेरीपासून घराला कोणताच धोका नाही आहे हे त्याच्या आत्ता लक्षात आलंय. यश त्यांच्याशी कोड्यात बोलतो की म्हणजे काय गंमत आहे ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणजे आपल्याला जे दिसत असतं ॲक्च्युलीमध्ये ते तसं नसतंच, आणि जे दिसत असतं ते पटेलच असं नसतं. तेव्हा विद्या विचारते की काय 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 दिसतं असतं नसतं, नक्की काय म्हणायचं आहे? यश तिथे विचार झटकून देतो. संदीप विद्याला सांगतो की काहीच नाही आहे. त्यानंतर आरशासमोर जाऊन उभारतो आणि कावेरीचं बोलणं आठवतं की ज्या वेळेस फोटोबद्दल चौकशी केली तेव्हा कावेरीने खुलासा केला होता की त्या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि एकमेकींसाठी काहीही करायला तयार असतात. तेव्हा यश विचार करतो, आरसा किती खरं बोलतो ना. आज तसंच कावेरीसुद्धा माझ्याशी खरं बोलले. तिचं मन साफ आहे, ती कोणत्याही चुकीच्या हेतूने या घरात आलेली नाही आहे. या आरशासारखं सगळ्या गोष्टी आज क्लिअर झाल्या मला, आणि हाच आनंद त्याचा गगनात मावेनासा होतो. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी विद्या कामामध्ये व्यस्त असतानाच काकू देवापुढे जाऊन आता मस्का मारत असते. देवाकडे प्रार्थना करत असते निशाचं लग्न जुळवण्यासाठी. विद्या मुद्दाम कान टवकारून तिचं बोलणं ऐकत असते. देवीकडे ती नवस करते की मी ना 21 नाही ना ना 11, परत एकदा ती दिवस कमी करत म्हणते की 5 गुरुवार तुझ्यासाठीचे नक्की करेन.
आणि हवं असेल ना तर अनवाणी पायाने मंदिरापर्यंत सुद्धा चालत येईल, परंतु देवी आई हे लग्न जुळव. कान टवकारून ऐकत असलेली विद्या तिच्यावरती फिदी हसते. विद्या मनोमन काकूंबद्दल विचार करत असते की इथून उजवीकडे गेलं ना की 10 पावलांवरती मंदिर. आणि ही बोली तर अशी लावते की जसं काही या बाईला दगडातुकड्यातनं काट्याकुट्यातनं अनवाणी 10 किलोमीटर चालत यायचंय. किती म्हणाली आधी? 21? नाही 11. नाही परत आली कितीवर? 5 दिवसांची बोली लागली. हिचं म्हणजे कसं झालंय माहिती आहे का? एकादशी आणि बाई दुप्पट खाशी. विद्या मनोमन काकूला एवढे टोमणे मारत असते. काकू ज्या वेळेस देवीकडे साकडं घालत असते निशासाठी, तेव्हा सुलक्षणा तिला समजावते की अगं होईल, सगळं चांगलंच होईल. आज आपल्या निशाचं लग्न नक्की जुळेल. तेव्हा काकू तिला सांगते की वहिनी, मी आई आहे ना हो, म्हणजे आपल्या मुलीने लग्न करून सासरी जाईपर्यंत तिच्या जीवाला घोर हा असतोच. तेव्हा सुलक्षणाला थोडं वाईट वाटतं, कारण यमुनासाठी सुलक्षणा विद्याचं खूप कौतुक करते. रांगोळी तिने खूप सुंदर काढली असल्याचं सांगते. अगदी तसंच निशाला सुद्धा छान तयार करायला सांगते. आणि काकू सगळ्यांच्या आधी ही जास्त उतावीळ चाललेली असते. शांतपणे सांगण्याऐवजी विद्याला ती दमदाटीच करते की आज निशा इतकी सुंदर दिसली पाहिजे की आलेल्या लोकांनी बघता क्षणी तिला पसंत करायला हवाय. विद्या तर घाबरते. थोड्या वेळाने निशा तयार झाली असतानाच ज्यावेळेस काकू तिच्याकडे जाते आणि पाहते तर निशा सुंदर तयार होते, परंतु तिने चष्मा लावलेला असतो. आता काकू तिच्यावरती खेकसते की झालं, सगळ्याचा नुसता सत्यानाश केलास. निशाला तात्पुरतं तर कळतच नाही तिच्या हातून नक्की चूक काय घडली आहे. अगं एवढे सुंदर तयार केलंय तिने, त्याच्यावरती हा घाणेरडा चष्मा कशाला घातलायस तू? तेव्हा निशा घाबरत म्हणते की आई अगं काय करतेस? चष्मा नाही घातला तर मला दिसणार कसं? इतक्यात कावेरीच येते. कावेरी पाहते की काकू कशी तिच्यावरती आरडाओरडा करते, जबरदस्ती करते, प्रेशराईज करते तिला तो चष्मा काढण्यासाठी. अगं थोडा वेळापुरती घाल, त्यांना थोडीच कळणार आहे. तेव्हा कावेरी निशाच्या वतीनेच तिला जा विचारते, कधीतरी कळेल ना त्यांना. आणि लग्नानंतर सतत त्या लोकांपुढे लेन्स काढता घालता येणार नाही आहेत तिला. मग जे आहे जसं आहे तसंच दाखवा. कावेरीच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं, परंतु काकूला थोडीच तिचं म्हणणं पटणार आहे. आणि जरी पटलं तरी ती थोडीच तिचं ऐकणार आहे. काकू उघडपणे मुलाकडच्यांची फसवणूक करते हे स्पष्ट दिसतं. आणि उलट कावेरीलाच नावं ठेवते. आली उपदेशाचे डोस पाजळणारी आली. काय गं, तुला काय करायचं आहे? मुलगी माझी आहे ना, आमचं आम्ही बघून घेऊ, तू गप्प बस आणि जा इथून. कावेरी काकूंना समजावते की मुलाकडचे आलेत, तेच सांगायला मला इथे पाठवले. तेव्हा काकू इतकी गोंधळून जाते, तिचा ना नुसता धांदरटपणात चालू होतो. निशाच्या डोळ्यावरचा असलेला चष्मा ती काढून टाकते आणि तिला परत एकदा बजावते की हा चष्मा घालायचा नाही, लेन्स घाल, पटकीने तयार हो आणि बाहेर ये. त्यासोबत ती पार्लरवालीला पण घेऊन जाते आणि तिला स्वतःला सुद्धा तितकंच सुंदर दिसायचं असतं. तिच्या या बावळटपणाला कावेरी इतके वैतागते. खरं तर कावेरीला निशासाठी वाईट वाटतं की तिचीच आई असून तिला समजून कशी काय घेऊ शकत नाही. बाहेर सर्वच जण एकमेकांशी गप्पा मारत असताना मुलाची आई सुलक्षणाला सांगते, ती दामले वहिनीने आम्हाला ज्या वेळेस सांगितलं की निशा तुमची पुतणी आहे, तेव्हा आम्ही एका पायावर तयार झालो आमच्या मुलाचं स्थळ घेऊन इकडे येण्यासाठी. तेव्हा सुलक्षणाला तर काकू काही बोलूच देत नाही, स्वतःच इतकी उतावीळ झालेली असते. ती सांगते की हो दामले वहिनीने आम्हाला तुमच्याबद्दलची सगळी माहिती दिली आहे. तेव्हा मुलाची आई एक गोष्ट सगळ्यांना बजावते, दामले वहिनीने तुम्हाला एक गोष्ट सांगितली असेल की आमची मोठी सून किती दिसायला सुंदर आहे, त्यामुळे आम्हाला आमची धाकटी सून सुद्धा अगदी तशीच हवे. तेव्हा साहिल सुद्धा त्याच्या आईच्या होला हो करतो. निशा कावेरी समोर रडायला लागते. कावेरीला मदत मागते. वहिनी अगं मला नाही आहे ग या सगळ्याची सवय, म्हणजे मला जास्तीचा मेकअप वगैरे नाही आवडत आणि चष्म्याशिवाय तर मला काहीच दिसत नाही, परंतु माझ्या आईला हे सगळं का कळत नाही आहे ग. तेव्हा कावेरी तिची समजूत घालते की हे बघ, तुला नाही आहे ना, लेन्सेस वापरायचे नाही आहेत ना, तू तुझा विचार कर, तू स्वतःला जप. तेव्हा घाबरत ती विचारते की परंतु खरंच मी घालू ना चष्मा? कावेरी सांगते की हो. बाहेर सर्वच जण निशाची वाट पाहत असतानाच कावेरी निशाला आपल्या सोबतच घेऊन येते. ज्यावेळेस काकूंचं लक्ष निशाकडे जातं तेव्हा ती इतकी चवदाळते, डायरेक्ट त्या कावेरीवरतीच दात खाते. या मूर्ख मुलीला सांगितलं होतं की चष्म्याऐवजी लेन्स घालून बाहेर ये, परंतु नाही, हा सगळा या कावेरीचा आगाऊपणा असेल.
निशाने सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो. आलेल्या पाहुण्यांना ती चहा देते, परंतु साहिल निशाला बघताक्षणी त्याला ती अजिबात आवडलेली नसते, तेही तिच्या त्या चष्म्यामुळे. ज्यावेळेस सुलक्षणा निशाला आपल्या जवळ बसवते तेव्हा काकू मोठ्याने कंगावच करायला लागते, तेही पाहुण्यांच्या समोर. ती मोठ्याने असताना विचारते की किती सुंदर आहे ना माझी मुलगी, किती छान दिसते ना. आणि असंच करत येऊन निशाच्या कानात कुजबुजते, तिला दमदाटी करते की काय गये, तुला सांगितलं होतं ना मी की हा चष्मा काढून टाक आणि लेन्सेस घालून ये, ऐकायचं नाही आहे ना तुला. बिचारी इतकी घाबरते. कावेरी तिच्या खांद्यावरती हात ठेवत तिला धीर देते आणि शांत राहायला सांगते. आता पुढे कोणी काही बोलणार इतक्यात काकूच सगळ्यांसमोर साहिल निशाला म्हणते की मी काय म्हणते, तुम्ही दोघं जाऊन एकांतात बोलता का, म्हणजे वहिनी ही दोघंही आपल्यासमोर बोलायला जरा कचरत असतील ना. तेव्हा श्रीकांत काकूंचीच साथ देतो. श्रीकांत म्हणतो की पौर्णिमा अगदी बरोबर बोलते, कावेरी या दोघांनाही तू रूममध्ये घेऊन जा, एकमेकांशी गप्पा मारतील, एकमेकांचे विचार पडतील की नाही बघतील. साहिल तर उठतो, परंतु निशा जाण्यापूर्वी काकू परत एकदा तिला दमदाटी करते. तिच्या कानात कुजबुजते की निशा आता काही भलताच गोंधळ घालून ठेवू नकोसा, नीट बोल जरा आणि हसत जा. कावेरी निशा साहिल दोघांनाही विद्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि दोघांनाही ती सांगते की तुम्ही गप्पा मारा, मी आहे बाहेर. खरं तर साहिलला निशा अजिबात आवडलेली नसते, कारण तो तसा रिॲक्टच होतो. बाहेर आल्यानंतर कावेरी इकडे तिकडे फेऱ्या मारत असते तेव्हा यशची नजर पडते. यश त्याच्या रूममधून बाहेर आलेला असतो. यश कावेरीला विचारतो की काय इथे एक्सरसाइज करण्यासाठी आलात का. कावेरी वेड्यासारखी त्याच्याकडे पाहते, तिला काहीच कळत नाही. मग काय, यश मुद्दाम तिच्यासमोर एक्सरसाइज करायला लागतो आणि तो तिला आठवण करून देतो की कॉरिडॉरमध्ये एक्सरसाइज आवडतं ना तुम्हाला करायला. तेव्हा कावेरीला तो प्रसंग आठवतो की विद्याच्या रूममध्ये जाऊ द्यायचं नव्हतं यशला, म्हणून कावेरीने कशी नाटकं केली होती. आणि यशचं ते बोलणं ऐकून कावेरी अगदी मनमोकळेपणाने खळखळून त्याच्यासमोर हसायला लागते. यशला सुद्धा तितकंच हसू येतं. तेव्हा कावेरी सांगते की मी निशासाठी थांबले, म्हणजे निशाला बघायला आलेला मुलगा आणि निशा दोघेही गप्पा मारतायत ना. परंतु कावेरीला ज्या गोष्टी खटकलेल्या असतात ते यश समोर ती बोलून दाखवते की तिच्या क्वालिटीजवरून बोलण्यापेक्षा ना सगळेच जण तिच्या दिसण्यावरूनच बोलतायत तिला. मुळात कसं आहे ना, मुलीला बघायला आलं ना की सगळ्यात जास्त टेन्शन त्याच्याच असतं. सतत कोणती ना कोणती परीक्षा द्यावी लागते तिला, परंतु तिला कोणी समजूनच घेत नाही. कसं होईल आणि कोण काय म्हणेल, या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्येच त्या मुलीचं अख्खं आयुष्य जातं. आणि ती चिडचिड करत असतानाच यशकडे एक कटाक्ष टाकते आणि परत यशला म्हणते की जाऊ देत, तुम्हाला नाही कळणार. यश अचानकच कावेरीला म्हणतो की मला कळलंय तुमच्याबद्दल पण आणि तुमच्या परीक्षेबद्दल पण. कावेरी घाबरून जाते. यशला ती गोंधळल्यानंतर विचारते की म्हणजे. यश फक्त उत्तर देतो, मी समजून घेऊ शकतो तुम्हाला. परंतु यशला नक्की काय कळलंय, कावेरीबद्दलची नक्की कोणती माहिती त्यानं मिळवली, या प्रश्नांची खळबळ तिच्या मनात माजलेली असते. कावेरी वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत असते आणि यश तिच्याकडे पाहून हसत असतो. आणि काही सेकंदानंतर तो तेथून निघूनही जातो. कावेरी एकटक त्याच्याकडे पाहत असते, परंतु तिला कळतच नसतं, कारण यश धड स्पष्टपणेही बोलत नसतो. बाहेर एकमेकांमध्ये कुजबूज चालूच असते. साहिलचे बाबा म्हणतात की मुलगी थोडी सोज्वळ आहे ना. तेव्हा साहिलची आई त्यांच्या कानात कुजबुजते. खरं तर त्यांच्या मनात लालसा असते, कारण धर्माधिकारी कुटुंब किती नावाजलेलं आणि श्रीमंत घराणं आहे. दोघांचं बोलणं चालू असतानाच काकू मध्यस्थी करते आणि निशाच्या वतीने बोलायला सुरुवात करते की वीणा वहिनी, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्या निशाचा आम्ही ग्रूमिंग नक्की करून घेऊ. अहो तिच्या चष्म्याचा नंबर जो आहे तो आम्ही कायमचा बंद करून टाकू ना. काय वहिनी, आता सुलक्षणासुद्धा काहीच बोलत नसते. काकू त्या दोघांना रिक्वेस्ट करते, नाही म्हणजे साहिल तुम्ही इतकी छान मंडळी आहात, आमच्या निशाला जर तुमच्यासारखी इतकी छान माणसं मिळणार असतील तर काय हरकत आहे ना. साहिल निशाबद्दल आता खूप काही बोलत असतो. निशाला तो स्पष्ट सांगतो की हे बघा, तुमच्याशी गप्पा मारून मला माझा टाईम वेस्ट घालवायचा नाही आहे, किंवा इथे काहीच न बोलता घरी जाऊन परत तिथून मला तुम्हाला नकार कळवायचा नाही आहे. तर कावेरी तिथेच बसलेली असते आणि तिच्या कानांवरती साहिलचं बोलणं पडतं. खरं तर साहिलचा खूप राग आलेला असतो कावेरीला. साहिल म्हणतो की मी तुमच्याबद्दल जेव्हा पूर्वी ऐकलं होतं ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्ही क्लासी असाल. साहिलला आता निशामधले काही दोष काही गुण नसतील आवडले, परंतु तो तिचा इतका पाणउतारा करतो, बिचारी ती थरथरायला लागते.
अहो तुमचं घराणं इतकं सॉलिड आहे, मला वाटलं होतं तुम्ही त्या स्टेटसला शोभणारे असाल. तुम्ही स्वतःला कधी आरशात बघता की नाही? बघा जरा स्वतःकडे. तुमचा चॉईस इतका फालतू असेल असं वाटलं नव्हतं. इतकी साधी हेअरस्टाईल. हल्लीच्या मुलींना इंटरनेटवर पाहून शिकतात, डेव्हलप करतात स्वतःला. तुम्ही ना स्वतःकडे एकदा बघा जरा, स्वतःला अपग्रेड करा. अहो या वेशामध्ये मीच काय, कोणताच मुलगा तुम्हाला स्वीकारणार नाहीच आहे. माझ्या फील्डमध्ये मी माझ्या खूप साऱ्या मोठ्या लोकांना भेटत असतो आणि त्यांच्यासोबत मला उठत बसत असताना माझी बायको ही अशी नको आहे. माझ्या स्टेटसला शोभणारी तितकीच सुंदर, सोज्वळ असायला हवी आहे ती, तुमच्यासारखे नाही. इतके टोमणे मारलेले असतात साहिलने निशाला, तितकं टोचून बोललेलं असतं आणि निशा मात्र त्याच्या पुढे मान खाली घालून बसलेले असते. तोंडातून चकार शब्दही फुटत नसतो. कावेरीने साहिलचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तितकाच तिला रागही येतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात कावेरीला ज्या गोष्टी खटकतात त्या तिने स्पष्ट बोलून दाखवलेल्या असतात आणि सुलक्षणा परत एकदा तिच्यावरती चिडते की हे घर, आमचे संस्कार, आमची प्रतिष्ठा यावरती बोट ठेवलेस ना का तू. सुलक्षणाने कावेरीला नवी संधी देऊ केलेली असते. ती कावेरीला चॅलेंज करते, आता मलाही बघायचं आहे की तू तुझ्या पद्धतीने माझ्या घराचं नक्की काय करतेस. आता ही तुझी परीक्षा आहे. परीक्षा नाही तर अग्निपरीक्षा आहे. मीही बघते की या परीक्षेमध्ये तुझं सोनं होतंय की तुझी राख. सुलक्षणाने तर चॅलेंज दिले, परंतु ते आव्हान कावेरी स्वीकारेल का आणि स्वीकारल्यानंतर ते ती पूर्ण करून कसं दाखवेल ते पाहणं मनोरंजन.